पूर्ण शांत सकाळपासून मी तुमच्या बघा, नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून आता गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही पोलीस देखील काही जखमी झालेले आहेत। अग्निशमन दलाची गाडी देखील आलेली आहे। काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न देखील झाला दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजपटा आता घटनास्थळी तैनात करण्यात आलेला आहे। काही पोलीस जखमी झाले आहेत आणि वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। नागपूर महाल परिसरातली आपण दृश्य बघतोय। 2 गटातील दगडफेकीमुळे इथे तणाव निर्माण झालेला आहे। घटनास्थळी दाखल झालेले आहेत, मात्र जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे, त्यामध्ये काही कर्मचारी देखील जखमी झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्येच दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया, आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग आपल्यासोबत आहेत। पराग, महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये चाललंय काय? 2 गट का भिडले? मूळ कारण काय होतं? नक्कीच उपराजधानी आज खरं तर पेटली आहे, कारण की सकाळीच औरंगजेबाच्या कबरीला हटवण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदाने यांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर दुसरा गट जो आहे तो नाराज झाला आणि त्यांनी जे आहे दुपारी जे आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी एकदा शक्ती प्रदर्शन झालं आणि आता परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे दगडफेक खरं तर ही करण्यात आलेली आहे। जाळपोळ सध्या झालेली आहे। शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा त्यांच्यावर गोटमार जी आहे ती केली जात आहे। दृश्यांमध्ये शकतो अशा कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असला तरी तो सुद्धा कुठेतरी अपुरा पडत आहे। रात्रीची वेळ आहे, काही लोक अंधाराचा फायदा घेऊन जे आहे अंधारातून गोटमार करत आहे आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांनी अश्रुधूर सोडलेली आहे। या ठिकाणी दाखवू शकतो मी दृश्यांमध्ये खालच्या भागमध्ये कशा पद्धतीने दगडफेक झाली आहे हे सुद्धा पाहायला मिळते आहे। तसेच पोलीस कर्मचाऱ्याची ही जे शील्ड आहे जी खरं तर रक्षण करण्यासाठी कामी पडते, मात्र पाहू शकतो आपण कशा पद्धतीने जे आहे हे फुटलेली आहे। यावरून एक अंदाज येतो की कशा पद्धतीने गोटमार जो आहे ती होती आहे। पोलीस कर्मचाऱ्याला लागलं सुद्धा आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला दगड लागलाय, मोठमोठे दगड खरं तर फेकले जात आहे। एवढंच नाही तर 2 वाहनांची सुद्धा जाळपोळ केली आणि या अगोदर सुद्धा 2 ते 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेली आहे। त्यामुळे कशा पद्धतीची परिस्थिती आणि दगडफेक किती मोठी आहे, कारण ही शील्ड खरं तर अनेक परिस्थितीमध्ये त्यांना रक्षण करण्यासाठी ती शील्ड तुटलेली आहे रक्षण करण्याची। त्यावरून या गोटमारीचा अंदाज जो आहे तो बांधला जाऊ शकते। अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात जे आहे गोटमार ती केली जात आहे। त्यामुळे कुठेतरी आता अग्निशमक दलाकडून पाण्याचा मारा करण्यासाठी येत आहे। अश्रुधार नंतर फेकल्यानंतर लोकांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रास झाला होता। पोलिसांना त्याच पद्धतीने त्रास झाला, कारण अश्रुधार फेकल्यानंतर समोरची परिस्थिती दिसत नव्हती आणि त्याचाच फायदा काही आंदोलकांनी जो घेतलेला आहे दुसऱ्या गटाने घेतलेला आहे आणि त्यामुळे जो होता अश्रुधारमुळे पोलिसांना पुढे जाण्यात त्रास जात होता आणि तिकडून गोटमार होत होती। दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने आंदोलक आक्रमक झाले होते त्यांनी दुसऱ्या ठिकाणचे जे होते अंधाराच्या भागात 2 वाहनं जी आहे ती पेटवलेली आहे आणि परिस्थिती सध्या कशा पद्धतीची आहे ती पाहू शकतो। पोलिसांना आता कुठेतरी पाणी दिलं जात आहे जेणेकरून पुन्हा या फील्डवर ते तैनात राहू शकेल, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे। पोलीस पाणी पिऊन थोडा वेळ का होईना विश्रांती घेत आहे, कारण की डोळ्यांमध्ये एक मोठी जे अश्रुधार फेकल्यानंतर जो त्रास होते तो त्रास पोलिसांना होताना दिसून येत आहे। आता त्यांना पाणी पाजलं जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आणखी वाहनांमध्ये आल्याचं पाहायला मिळतो आहे। बघू शकतो आपण 3 ते 4 वाहनाचे जे कुमक आहे ते आणखी आलेले आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे या ठिकाणी दाखल होती आहे, अग्निशमक दलाच्या माध्यमातून येत आहे। ज्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन गोटमार होत होती त्या दिशेने पुन्हा एकदा पोलीस अंधाराच्या दिशेने जात आहे। त्यामुळे या जे आंदोलक आहे त्यांना उधळून लावणे, मागे सरकवणे हा सगळा उद्देश
या पोलिसांचा आहे, फटाके फेकले जात आहे, फोडले जात आहे आणि ही तणावपूर्ण परिस्थिती नागपूर शहरातील चिटणीस पार्क या परिसरातली आहे. मोठ्या प्रमाणात तो तणाव आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कशी दगडफेक झाल्याचे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आहे. नक्कीच पराग, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतो आहे की कशा प्रकारे आता पोलिसांवरचा ताण वाढलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. आपण एका ठिकाणी पाहिलं की अश्रू धुराच्या नळकांड्या देखील, ते साहित्य देखील पोलिसांनी आणलेलं आहे.